धोंडाचे जेवण. चैत्रालीने खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिले. हवेत एक सुखद गारवा होता. सोसाट्याचा वारा नव्हता, पण झाडांची पाने मंद गतीने हलत होती. चैत्रालीच्या मनाची अवस्था ही त्या पानांसारखीच होती, शांत तरीही एका अनामिक लहरीने थरथरणारी. सुयशसोबत लग्न होऊन अवघे 4 महिने झाले होते. या 4 महिन्यांत तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. एका अनोळखी घरात जाणे, तिथल्या सवयी आत्मसात करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुयश नावाच्या एका शांत, समजूतदार पण तितक्याच गूढ व्यक्तीला समजून घेणे, हा तिच्यासाठी एक सुंदर प्रवास होता. सुयश हा एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक होता. कामाच्या व्यापात तो व्यस्त असायचा, पण जेव्हा तो चैत्रालीकडे पाहायचा तेव्हा त्याच्या डोळ्यांतील जिव्हाळा तिच्या काळजाचा ठाव घ्यायचा. त्यांच्यात अजूनही ते नवविवाहित जोडप्यांचे जुने लाजाळू नाते जिवंत होते, जिथे स्पर्श करण्यापूर्वी हजारदा विचार करावा लागतो आणि नजरा भेटल्या की पापण्या आपोआप खाली झुकतात. त्या दिवशी सकाळी चैत्रालीच्या आईचा फोन आला होता. चैतू, यंदा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आहे. लग्नानंतरचे तुझे पहिलेच वर्ष आहे. जावई बापूंना धोंड्याच्या जेवणासाठी आणायचे आहे. सगळी तयारी करायची आहे. तू सुयशशी बोलून घे आणि सुट्टीचे नियोजन कर. आईच्या आवाजात एक वेगळाच उत्साह होता. अधिक मास. हिंदू संस्कृतीत या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर 3 वर्षांनी येणारा हा अतिरिक्त महिना, जो नात्यांमधील अंतर मिटवण्यासाठी आणि कुटुंबातील प्रेम वाढवण्यासाठी ओळखला जातो. विशेषतः नवविवाहित जावयाला सासूरवाडीला बोलावून त्याचा मोठा मानपान करून चांदीच्या ताटात पुरणाचे दिवे लावून ओवाळण्याची आणि सोन्याचे किंवा चांदीचे धोंडे देण्याची ही जुनी परंपरा. चैत्रालीला या परंपरेबद्दल माहिती होते, पण जेव्हा हे स्वतःच्या बाबतीत घडणार होते तेव्हा तिच्या पोटात आनंदाचे गोळे येत होते. संध्याकाळी सुयश ऑफिसमधून घरी परतला. त्याने नेहमीप्रमाणे त्याचा लॅपटॉप आणि बॅग सोफ्यावर ठेवली आणि टाय सैल केला. चैत्रालीने त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास आणला. सुयशने पाण्याचा घोट घेतला आणि चैत्रालीच्या चेहऱ्यावरील गडबड ओळखली. काय झाले चैतू? काही सांगायचे आहे का? सुयशने तिचा हात हळूच पकडत विचारले. त्याच्या अचानक केलेल्या स्पर्शाने चैत्रालीच्या अंगावर काटा आला. ते आईचा फोन आला होता, ती अडखळत म्हणाली. हो, मग सासूबाई काय म्हणाल्या? काही अडचण आहे का? सुयशने काळजीने विचारले. अडचण नाही. यंदा अधिक मास आहे ना, तर तुम्हाला धोंडाच्या जेवणासाठी सासूरवाडीला बोलवले आहे. पुढच्या विकेंडला जायचे आहे. चैत्रालीने एका दमात सांगून टाकले आणि ती लाजली. सुयशच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू उमटले. तो तिच्या आणखी जवळ सरकला, इतका जवळ की चैत्रालीला त्याचा श्वास जाणवू लागला. अरे वा, म्हणजे माझा मोठा मानपान होणार तर. बर, मग मला काय मिळणार तिथे? त्याने तिच्या कानापाशी जाऊन हळूच विचारले. चैत्रालीचा चेहरा लाल झाला. ती म्हणाली, सगळं काही मिळेल, आधी सुट्टी मंजूर करून घ्या. सुयश हसला आणि त्याने तिच्या गालावर हलकी चापट मारली. त्या रात्री दोघांच्याही डोळ्यात सासूरवाडीच्या त्या विशेष दिवसाचे स्वप्न होते. शुक्रवारी संध्याकाळीच सुयश आणि चैत्राली कारने तिच्या माहेरी म्हणजेच पुण्याला निघाले. प्रवासात सुयश गाडी चालवत होता आणि FM वरती जुनी रोमॅन्टिक गाणी वाजत होती. चैत्राली बाहेर चाललेली झाडे आणि दिवे पाहत होती, पण तिचे लक्ष सुयशच्या हातावर होते, जो गिअर बदलत होता. सुयशने गाडी चालवता चालवता डाव्या हाताने चैत्रालीचा उजवा हात हातात घेतला. बोटांमध्ये बोटे गुंफली. कोणताही शब्द न बोलता त्या शांत प्रवासात एका नव्या नात्याची वीण घट्ट होत होती. रात्री 9च्या सुमारास ते चैत्रालीच्या घरी पोहोचले. दारातच चैत्रालीचे आईवडील, भाऊ आणि लहान बहीण स्वागतासाठी उभे होते. सुयश गाडीतून उतरताच चैत्रालीच्या वडिलांनी पुढे होऊन त्याचे गळाभेट घेऊन स्वागत केले. आईने दारातच सुयशला औक्षण केले. सासूरवाडीत मिळणारा हा आदर पाहून सुयश मनातून अत्यंत सुखावला.
रात्रीचे जेवण साधेच होते, कारण खऱ्या जेवणाची मेजवानी तर दुसऱ्या दिवशी दुपारी होती. रात्री जेवण झाल्यावर घरातील सर्वजण गप्पा मारत बसले. सुयशने चैत्रालीच्या वडिलांसोबत राजकारण, अर्थकारण यावर गप्पा मारल्या, तर चैत्राली तिच्या बहिणींसोबत जुन्या खोलीत जाऊन गप्पा मारत होती. रात्री जेव्हा सुयश आणि चैत्राली त्यांच्यासाठी सजवलेल्या खोलीत गेले, तेव्हा खोलीत मोगऱ्याच्या फुलांचा सुवास दरवळत होता. तुझे घर खूप छान आहे चैतू, खूप प्रेमळ लोक आहेत सगळे, सुयश पलंगावर आडवा होत म्हणाला. चैत्राली आरशासमोर उभी राहून तिचे दागिने काढत होती. ती आरशातूनच सुयशकडे पाहू लागली. ते तुमच्यावर खूप प्रेम करतात, कारण तुम्ही त्यांना आवडता. सुयश उठला आणि तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याने तिचे मोकळे केस हाताने बाजूला केले आणि तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. चैत्रालीने डोळे घट्ट मिटून घेतले. आणि तुझे माझ्यावर प्रेम आहे का? सुयशने कुजबुजत्या आवाजात विचारले. चैत्रालीने मागे वळून सुयशच्या छातीवर आपले हात ठेवले आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला हे माहीत आहे. सुयशने तिला जवळ ओढले आणि त्या मोगऱ्याच्या सुवासात दोन मने एकमेकांमध्ये विरघळून गेली. शनिवारची सकाळ उजाडली. तीच स्वयंपाकघरातील भांड्यांच्या आवाजाने आणि खमंग सुवासाने. चैत्राली सकाळी 5 वाजताच उठली होती. तिने आईला मदत करायला सुरुवात केली होती. धोंड्याच्या जेवणाचा बेत अतिशय भव्य होता. मेनू ठरलेला होता. पारंपरिक महाराष्ट्रीयन पुरणपोळी, गुबगुबीत आणि रसरशीत अनारसे, सुवासिक मटार करंजी, कुरकुरीत कांदा भजी, बटाट्याची सुकी भाजी, कटाची आमटी, जिरा राईस आणि साजूक तुपाची वाटी. चैत्रालीने घराच्या मुख्य दारात एक मोठी रंगीबेरंगी रांगोळी काढली. त्यावर सुस्वागतम असे लिहिले. तिने स्वतः आजच्या दिवसासाठी तिची सर्वात आवडती पिवळ्या रंगाची नऊवारी पैठणी नेसली होती. केसांचा छान अंबाडा बांधून त्यात पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा माळला होता. नाकात पारंपरिक मराठी नथ आणि गळ्यात कोल्हापुरी साज घातला होता. ती हुबेहूब एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. सुयश जेव्हा 9च्या सुमारास उठून बाहेर आला, तेव्हा चैत्रालीला नऊवारी पैठणीत पाहून तो स्तब्ध झाला. तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. चैत्रालीच्या भावाने हे पाहिले आणि तो सुयशला म्हणाला, काय दाजी, दीदीला पाहून क्लीन बोल्ड झालात की काय? सगळे हसू लागले आणि सुयश लाजला. त्याने चैत्रालीकडे पाहिले. तिनेही लाजून मान खाली घातली. दुपारचे 12:30 वाजले होते. स्वयंपाकघरात पुरणपोळ्या लाटण्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. आई पोळ्या शेकत होती आणि चैत्राली पुरणाचे दिवे बनवत होती. पुरणाचे दिवे बनवणे ही एक कला आहे. पुरणाचा गोळा घेऊन त्याला दिव्याचा आकार दिला जातो. अधिक मासात जावयाला ओवाळण्यासाठी अशा 33 पुरणाच्या दिव्यांची गरज असते. सुयश चोरून स्वयंपाकघराच्या दारापाशी आला. त्याने पाहिले की चैत्राली पूर्णपणे कामात मग्न आहे. तिच्या कपाळावर घामाचे छोटे थेंब जमा झाले होते, जे तिच्या सौंदर्याला आणखीनच वाढवत होते. सुयश हळूच आत गेला. आई काहीतरी आणण्यासाठी शेजारच्या खोलीत गेली होती. सुयशने तीच संधी साधली आणि तो चैत्रालीच्या मागे जाऊन उभा राहिला. खूप सुंदर दिसत आहेस पैठणीत, सुयशने तिच्या कानापाशी हळूच म्हटले. चैत्राली दचकली. ती आजूबाजूला पाहत म्हणाली, सुयश, बाहेर जा, कोणीतरी येईल. आई येईल आता, येऊ दे. माझ्या बायकोची स्तुती करायला मला कोणाची भीती नाही, सुयश मिश्किलपणे म्हणाला. त्याने आपल्या खिशातील रुमाल काढला आणि चैत्रालीच्या कपाळावरील घामाचे थेंब हळूवारपणे टिपले. त्या स्पर्शाने चैत्रालीच्या मनात एक नव्हे तर हजारो दिवे एकाच वेळी प्रज्वलित झाले. तिने पूर्णाने माखलेले आपले हात बाजूला सारून सुयशकडे पाहिले. त्यांच्या नजरेत फक्त आणि फक्त अथांग प्रेम होते. एवढ्यात आईचा येण्याचा आवाज झाला आणि सुयश पटकन बाहेर सटकला. चैत्रालीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले. दुपारचे 1 वाजले आणि जेवणाची वेळ झाली. बैठकीच्या खोलीत जमिनीवर चांदीची 2 ताटे मांडण्यात आली होती. एका ताटाभोवती अत्यंत सुबक आणि रंगीबेरंगी रांगोळी काढली होती.
चांदीचे पेले, चमचे आणि वाट्या व्यवस्थित लावल्या होत्या. सुयशला अत्यंत आदराने पाटावर बसवण्यात आले. त्याच्या शेजारी चैत्रालीसाठीही पाट मांडला होता. घरातील सर्वजण आजूबाजूला उभे होते. चैत्राली हातात पाण्याचे भांडे घेऊन आली. तिने सुयशच्या ताटाभोवती पाण्याचे मंडल फिरवले. तिचे हात थोडे थरथरत होते, कारण घरातील सर्वांसमोर सुयशला वाढणे तिच्यासाठी नवीन आणि रोमांचक होते. सुयशने तिच्याकडे पाहिले आणि डोळ्यांनीच शांत हो असा संदेश दिला. त्याचा तो एक कटाक्ष चैत्रालीला धीर देऊन गेला. चैत्रालीने एक एक करून पदार्थ वाढायला सुरुवात केली. डाव्या बाजूला मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर आणि खमंग अळूची वडी आली. मग उजव्या बाजूला बटाट्याची भाजी, मटार, करंजी आणि गरम गरम कांदा भजी वाढली. त्यानंतर पानाच्या मध्यभागी आली ती मऊ, लुसलुशीत आणि गरमागरम पुरणपोळी. आईने वरून सुवासिक साजूक तुपाची धार धरली. तुपाचा तो सुवास आणि पुरणपोळीचा तांबूस रंग पाहून सुयशच्या तोंडाला पाणी सुटले. सोबतीला वाटीत लाल भडक आणि चमचमीत कटाची आमटी वाढली गेली. दाजी, सुरू करा, आज डाएट विसरून जा, चैत्रालीचा भाऊ म्हणाला. सुयशने हात जोडले, देवाचे नाव घेतले आणि पुरणपोळीचा एक तुकडा तोडला. तो तुकडा साजूक तुपात बुडवून त्याने तोंडात टाकला. पुरणाचा गोडवा, जायफळ वेलचीचा सुवास आणि साजूक तुपाची चव यांचा असा काही संगम झाला की सुयश काही क्षण डोळे मिटून त्या चवीत हरवून गेला. कशी झाली आहे पोळी सुयश बाबू? सासूबाईंनी उत्सुकतेने विचारले. सुयशने डोळे उघडले आणि चैत्रालीकडे पाहिले, जिचे लक्ष सुयशच्या प्रतिक्रियेकडे होते. आई, मी आजपर्यंत खाल्लेली ही सर्वोत्तम पुरणपोळी आहे. अप्रतिम. सुयशच्या या शब्दांनी चैत्रालीच्या चेहऱ्यावर जगातील सर्वात मोठे समाधान आणि आनंद आणला. तिच्या आईवडिलांचे चेहरे कौतुकाने उजळले. जेवण रंगात आले होते. सुयश एकामागून एक घास घेत होता. चैत्राली त्याच्या शेजारी बसून त्याला आग्रह करत होती. अजून एक अनारस घ्या ना, ती प्रेमाने म्हणायची आणि सुयश नाही म्हणूच शकत नव्हता. जेवण संपत आले तेव्हा पारंपरिक धोंड्याच्या पूजेची वेळ झाली. चैत्रालीच्या आईने चांदीच्या ताटात ते 33 पुरणाचे दिवे लावले. दिव्यांच्या मंद प्रकाशात सुयशचा चेहरा अधिकच तेजस्वी दिसत होता. सासूबाईंनी सुयशला ओवाळले. त्यानंतर चैत्राली पुढे आली. तिने सुयशला ओवाळण्यासाठी तबक हातात घेतले. सुयशने तिच्याकडे पाहिले. दिव्यांचा प्रकाश दोघांच्याही डोळ्यात प्रतिबिंबित होत होता. चैत्रालीने त्याला ओवाळले आणि सुयशच्या पाया पडले. सुयशने तिला उठवून तिच्या हातात एक लहान मखमली लाल डबा दिला. हे काय आहे? चैत्रालीने विचारले. उघडून तर बघ, सुयश म्हणाला. चैत्रालीने डबा उघडला. त्यात एक अत्यंत सुंदर नाजूक सोन्याचे ब्रेसलेट होते, ज्यावर सी लव यस असे कोरले होते. चैत्राली भारावून गेली. सासूबाईंनी सुयशला चांदीच्या ताटात सोन्याची अंगठी आणि नवीन भरजरी कपडे दिले. जावयाचा हा अनुपम मान पाहून सुयशचे डोळेही पाणावले. त्याने सासू सासऱ्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतले. हे केवळ एक जेवण नव्हते, तर 2 वेगवेगळ्या कुटुंबांना एका अतूट धाग्यात बांधणारा हा एक भावनिक सोहळा होता. संध्याकाळ झाली होती. दिवसभराच्या धावपळीनंतर आणि पाहुणचारानंतर घरातील वातावरण थोडे शांत झाले होते. सुयशने सासरचे दिलेले नवीन कपडे घातले होते. चैत्राली अजूनही त्याच पैठणीत होती, फक्त तिने तिचे दागिने थोडे हलके केले होते. सूर्य मावळतीला गेला होता आणि आकाशात केशरी गुलाबी रंगाची उधळण झाली होती. सुयश गच्चीवर जाऊन उभा राहिला. पुण्याचा तो संध्याकाळचा गार वारा मनाला सुखावून जात होता. थोड्याच वेळात चैत्राली हातात 2 कप गरम चहा घेऊन तिथे आली. तिने एक कप सुयशला दिला. थँक्यू, सुयश चहाचा कप घेत म्हणाला. दोघेही गच्चीच्या कठड्याला टेकून उभे राहिले आणि चहाचे घोट घेऊ लागले. काही वेळ दोघांमध्ये शांतता होती, पण ती शांतता बोचणारी नव्हती, तर अत्यंत सुखावणारी होती. आज खूप छान वाटले सुयश. आई बाबा खूप खुश आहेत, चैत्राली शांतता भंग करत म्हणाली. सुयशने चहाचा कप बाजूला ठेवला
तो चैत्रालीच्या समोर आला. त्याने तिच्या हातातील चहाचा कपही बाजूला ठेवला. त्याने चैत्रालीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याचे हात उबदार होते. चैतू, खुश तर मी आहे. आज मला समजले की कुटुंब काय असते. तुझ्या आईवडिलांनी मला जे प्रेम दिले ते माझ्यासाठी अनमोल आहे. पण सर्वात जास्त आनंद मला कशाचा झाला माहिती आहे? सुयशने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. कशाचा? चैत्रालीने विचारले. तुला या रूपात पाहण्याचा. आज जेव्हा तू मला जेवण वाढत होतीस तेव्हा मला जाणवले की मी या जगातील सर्वात भाग्यवान माणूस आहे. तुझ्या या साध्या, घरगुती आणि पारंपरिक रूपात एक वेगळीच जादू आहे. मी आज या पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो आहे. सुयश अत्यंत प्रामाणिकपणे आणि भावूक होऊन म्हणाला. सुयशचे हे शब्द ऐकून चैत्रालीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिने सुयशच्या छातीवर आपले डोके ठेवले. सुयशने तिचे दोन्ही हात मागे नेऊन तिला आपल्या मिठीत घट्ट ओढले. पैठणीचा तो खळखळाट आणि मोगऱ्याचा सुवास त्या दोघांच्या मिठीत अधिकच तीव्र झाला. तुम्ही नेहमी असेच राहाल ना माझ्यासोबत? चैत्रालीने मिठीतूनच विचारले. सुयशने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यात घेतला. त्याने तिच्या कपाळावर, मग दोन्ही डोळ्यांवर आणि शेवटी तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो एक अत्यंत उत्कट, रोमॅन्टिक आणि हृदयाला स्पर्श करणारा क्षण होता. वेळ जणू तिथेच थांबली होती. आजूबाजूच्या जगाचा कोलाहल मिटला होता. उरले होते ते फक्त 2 श्वास आणि 2 मने, जी धोंड्याच्या या गोड घासाने एकमेकांमध्ये कायमची गुंतली होती. अधिक मासाचा हा सण त्यांच्या प्रेमाची एक नवी सोनेरी कथा लिहून गेला होता, जी ते आयुष्यभर आपल्या हृदयात जपून ठेवणार होते. कथा आवडली असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवनवीन कथेसोबत. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.